नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच आपल्या प्रेक्षकांची मागणी होती की आपल्या गावाकडचे आपल्या आईच्या हातचे काहीतरी पदार्थ किंवा रेसिपी टाका। आणि ही गावाकडची रेसिपी म्हणजे हे पापड बनवणे। उन्हाळ्यामध्ये पापड बनवणे, लोणचं बनवणे किंवा कुरड्या बनवणे अशा प्रकारचे भरपूर उद्योग चालतात। आज आपण पापड्या कशा बनवायच्या, तांदळाच्या पापड्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत आणि ते आपल्या आईच्या हातची म्हणजे गावाकडची चव आणि गावाकडच्या माणसांनी बनवलेली म्हणजे आमच्या आईने बनवलेली ही पापडी कशी आहे ही आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। जमतंय का? थोडा प्रयत्न केलाय, बघूया। कुणाचंही काम नाही हो, याला माणूस ट्रेनच पाहिजे। बघा, जमलंय का? हे बघा, जमतंय ना? तांदळाचं पीठ आहे, हे पाण्यात भिजवायचं। लहानपणापासून आपण जे पदार्थ खाल्लेले असतात त्या पदार्थांचे आणि त्या चवींचे संस्कार आपल्यावर झालेले असतात। मग ते पदार्थ शुद्ध शाकाहारी असो किंवा मांसाहारी, तीच चव आपल्याला हवी असते। पीठ कसं पाहिजे? पातळ? हा, किती? आता किती पातळ बघ ना। आता ते आपण ती अशी फिरवायला लागते ना ताटात, मग फिरवल्याशिवाय कसं करणार आपण? जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जा, परदेशात जा, आईच्या हातचा स्वयंपाक आणि आईने बनवलेल्या पदार्थांसारखी चव दुसऱ्या कुठल्याच पदार्थाला नाही असं सांगणारे अनेक जण भेटतात। पीठ चिकट होत नाही? कसं चिकट होईल? आता याच आपण ताटात असं फिरवलं, मी कसं चिकट होईल? ते ताटात फिरतं, याच आपण फडक्याने ताट व्हायचं। आणि त्या पिठामध्ये काय असतं? मीठ फक्त टाकायचं, बाकी काय येतं? तांदळाचं पीठ आणि चवी एवढं मीठ? मीठ, हा, चवीसाठी मीठ। पीठ तयार झाले, याच्या आता पापड्या करायच्या। कशा करणार त्या पापड्या? ताटात करायच्या। ताटात असं थोडं पीठ वतायचे आणि ताट असं फिरवायचं, ते परत चुलीवर ठेवायचं, मग ते शिजलं की त्या काढायच्या। चला मित्रांनो, आता आपण ह्या पापड्या कशा बनवतात डायरेक्ट डेमो आपण घेऊया। चुलीवर आंधण आणण्यासाठी पाणी ठेवलंय आणि त्या पाण्याच्या वाफेवर ह्या पापड्या भाजणार आहेत आणि त्या वाळवायच्या कशा आणि शेवटी या पापड्या तयार कशा करायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत। हे गावाकडची चव असलेली ही गावाकडची रेसिपी। कारण काय होतं, आता दिवस आहेत उन्हाळ्याचे, त्यामुळे लोकांना भरपूर वेळ असतो, म्हणजे वर्षभरासाठी जे पापड, लोणचे, कुरडया असं भरपूर काय ते बनवून ठेवत असतात। काय होतं, पाऊस सुरू झाला की त्यांची शेतामधली कामं चालू होतात, त्यामुळं त्यांना ऐन वेळेस भाजीला काय करायचं हा प्रश्न पडत नाही, कारण त्यांनी हे लोणचे, पापड सगळं काही तयार करून ठेवलेलं असतं। इथं आता आंधण ठेवले। आंधण म्हणजे काय? पाणी ठेवले आंधण पापड्यांना, म्हणजे पाणी उकळायचं? हा, पाणी उकळायचं। मित्रांनो लक्षात ठेवा, आंधण म्हणजे पाणी उकळायचं, जेणेकरून त्या पाण्याच्या वाफेवर ह्या पापड्या शिजणार आहेत। आंधण म्हणजे पाणी उकळायला ठेवले। आता 5 मिनिटात त्या पाण्याला उकळी येईल। अशी ही गावाकडची चुलीवरची चव आणि ह्या चुलीवरच्या ह्या पापड्या। अशा पद्धतीने आपली तयारी पूर्ण झालेली आहे। या ताटल्या आपण घेतलेल्या आहेत पापड्या बनवण्यासाठी आणि ह्या पाटीवर त्या पापड्या आपण सुकवणार आहोत। हे पाणी आहे आणि बाजूला परात दिसते आपल्याला। हे हरभरे आहेत, हे त्या अन्नात टाकायचं, तशा करीत नाहीत पापड्या। का? कारण की त्या वांज्या म्हणून करायच्या नाहीत। बरोबर, हे टाकूनच करायचं ते। बरोबर। मित्रांनो लक्ष देऊन बघा आणि ही पापडी एकदम गोल आली पाहिजे, चंद्रासारखी।
आकार चुकला तर तुम्ही नापास. परफेक्ट आली पाहिजे. हा, हे अशी करायला लागते आणि ही वर चुलीवर ठेवायची पाण्यावर आणि ती मग वाफाली की मग परत पाण्यात टाकून बाहेर काढायची, मग उन्हाला वाळत टाकायची. त्याशी बरोबर गोल कशी काय येते? येते की असं ताट येते. हे बघ ह्याला ह्या चिणकुड्याला सांग की मला तिथं ह्या आणगा या फळक आपलं बाहेर वाळत टाकलंय ना ते आणमय असं दर आहे तुम्हाला गावात बाहेर बघ मी टाकलंय असं तांबडं फडक आहे तुमचा हातभास त्या. हा मग हे काय आता हे काय चाललंय की आता हे आणि लई मोठे पण करू नका. मी आता तुम्हाला फक्त 2-4च दाखवणार आहे. किती वेळ ठेवायची ती? आता हे काय काढायची तर झाली लगेच. हा मग ठेव त्याला अंधाना लिहू किती टाइम लागतो तेव्हा. आणि ती म्हणजे निसे आता ह्याच्यावर किती झाला? हे काय ह्यानी काढायची हे काय सुईनी काढायची. हे असं पाण्यात ठेवायची पाणी मग गार केल्याच्या नंतर काढायची. मित्रांनो हे खरं कौशल्य बघा. या सुईच्या टोकाने ती बरोबर कोरायची. टाकू का? आईच्या हातच्या स्वयंपाकाला एक भावनिक किनार असते. स्वयंपाक आणि आई असं मनात घट्ट समीकरण आपोआप जुळतं. आईपासून दूर राहत असताना रोज आठवत राहते ती आईच्या हातची चव. आज झटपट जेवण देणारे झोमॅटो आणि स्विगीसारखे ॲप अगदी सहज उपलब्ध आहेत. मोबाईलवरून सहजपणे जेवणाची ऑर्डर देता येते. सोय म्हणून त्याची उपयुक्तता नाकारता येत नाही, पण तरीही आईच्या हातची चव यातल्या पदार्थांना येत नाही हे मात्र नक्की. पीठ कालवायचं म्हणलं ना तर गरम पाण्यात कालवा. गार पाण्यात निघणार नाही, ते सगळं चिटकून बसन ताटाला. गरम पाण्यात कालवायचं आणि नंतर करायचं, म्हणजे ते चिटकत नाही. मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही जर पापड्या करताय ज्यावेळेस तुम्ही पीठ भिजवता त्यावेळेस ते गरम पाण्यात भिजवा, कारण गार पाण्यात भिजवल्यानंतर त्या पापड्या नीट निघत नाहीत, तुटतात मध्ये मध्ये. हे बघा हे असं होते. परंतु तुम्हाला जर अशा गोलाकार पापड्या पाहिजे असतील तर ते तांदळाचं पीठ गरम पाण्यात भिजवा. ही एक बोनस टिप आहे. घराघरात आजी, आई आणि मुलगी या 3 पिढ्यांमध्ये खाद्य संस्कृती रुजलेली दिसते. प्रत्येक घरातल्या स्वयंपाकाला एक वेगळी चव असते आणि ही चव या 3 पिढ्यांकडून आलेली असते. साधी गवारीची किंवा बटाट्याच्या भाजीचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक घरात ती करण्याची पद्धत निराळी असते. इकडे दाखव मला की कशी करते. अरे वा वा. छोटे बच्चे कंपनी पण मागे नाही पापड्या करण्यात. हे बघ किवी छान आली बरं का. बघू बघू. फिरवायचे त्याला काय करायचे जावं फिरवायचे. बघू किवी. अरे वा छान केली बघ. झालं का? कुणाची झाली? ह्या पापड्या तुम्हाला कशा वाटतात तशा नंतर आम्हाला कळवा. मित्रांनो आज गावं जरी ओस पडलेली असली तरी गावाकडची चुलीवरील चव मात्र तशीच जिभेवर रेंगाळत आहे अगदी कायम. आज माणसाने भरपूर प्रगती केली. अगदी सर्व भौतिक सुखे त्याच्या पायाशी लोळण घालतायत, परंतु जुन्या गोष्टी एका नवीन स्वरूपात पुन्हा आपल्यासमोर येत आहेत. आज जरी आपण हॉटेलमध्ये गेलो असलो तरी चुलीवरचं जेवण आपण न विसरता मागवतो. आहे का नाही गमतीशीर गोष्ट.
मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला हा आगळा वेगळा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आईच्या हातची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ओके, चला आता हे पापड्या आपण वाळत घालूया.